मित्रांनो, तेजवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटीच्या अध्यक्षपदावर समाजसेवक रवी मनशाने तर सचिव पदावर प्रवीण सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे। रविवारी आर्वीच्या रुणीच्या धाम सभागृहात मोठ्या थाटामाटात हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरीचे पूर्व प्रांतपाल महेश मोकलकर हे होते, तर आमदार सुमित वानखेडे, नगराध्यक्षा स्वाती गुल्लाने ह्या प्रमुख अतिथी होत्या। असिस्टंट गव्हर्नर मनोज मेहता हे मार्गदर्शक होते। यावेळी मंचवर असिस्टंट गव्हर्नर मनीष अग्रवाल, रोटरी अध्यक्ष रवी मनशानी, सचिव प्रवीण सूर्यवंशी, सुनील बाजपेयी आदी मान्यवर विराजमान होते। यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी सकारात्मक विचार, समाजातील प्रश्न, दिव्यांगांना मदतीचा हात आदींवर मार्गदर्शन करीत समाज कार्याची ज्योत पुढच्या पिढीच्या हातात दिल्या गेली पाहिजे अशी अपेक्षा वर्तविली। निर्मिती करणे सुद्धा आपली एक जबाबदारी आहे, आपल्या विशेषतः आपल्या पुढच्या पिढीचे वरचे संस्कार। कारण आज जे आपण करतोय ते जे एक सेवा कार्याची मशाल आहे ते कधीतरी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आणि पुढच्या पिढीला ही सेवा कार्याची मशाल देत असताना त्यांचे हात पण तेवढे सक्षम असायला पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही समाजकार्याची आवड, समाजाबद्दल विचार, देशाबद्दल विचार हा असायला हवा। जास्तीत जास्त तरुण लोकांना आपण सामावून घेतलं पाहिजे, युवा लोकांना, तरुण तरुणींना आपण सामावून घेतलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु ती ऊर्जा सकारात्मक दृष्टीने नेणे, एक सकारात्मक त्याला वळण देणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे। पूर्व प्रांतपाल महेश मोकलकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना क्लबच्या सदस्यांनी नवीन पिढीला सामावून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा वर्तविली। नवीन विचाराला जुन्या विचाराची जोड दिल्यास समाज हिताचे काम साधणे सोपे होते असा सल्ला दिला। कार्यक्रमाचे संचालन अशोक राठी व विजय अग्रवाल यांनी संयुक्तपणे केले, तर आभार ललित संकलेचा यांनी मानले। राजेश जैन आदींनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। मित्रांनो, आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, शासकीय कामात दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।